इथून जो 2200 पायपा गेल्यात पाईपलाईनला. किती किलोमीटर आहे सगळं? 2200 पाईप म्हणते 8-10 किलोमीटर होती 8-10 पाईप. किलोमीटर. किती HP ची? 5 इंची पाईपलाईन आहे. 5 इंची. खाली मोटर 25 HP आहे. 25. बरीच म्हणजे बराच वेळ लागेल. 10 किलोमीटर पाईप. एवढा खर्च त्या काळात कसा केला? किती वर्षापूर्वी? त्या काळात खर्च म्हणजे 2016 ला पाईपलाईन केली आम्ही ती. बरं, म्हणजे बंदीच्या बंदीच्याच पिरियड मध्ये बैलांचा एक वासरूलय आमच्या वेळी पळत होतो. शंभू नाव होतं. आता प्रसिद्ध आहे येडा शंभू म्हणून. येडा शंभू म्हणून सगळीकडे प्रसिद्ध. सुनील मोरे पकडतात बघा येडा शंभू. हा आपलं वासरू. हा आदतपणातच जिंकलंय मदने साहेबांना. सोनगावचे मदने साहेब आहेत का नाही, त्यांना 6 लाख रुपयाला वासरू दिलं 16 मध्ये. बंदीत त्यांनी पण एवढं म्हणजे धाडस करून घेतलं. आज त्या वासराची किंमत ही जी सगळ्या बैलांची किंमत ऍक्टिव्ह ना, त्या टॉपला 1 कोटी रुपयाला आज बी वासरू विकला असतं. ते आज पण. आणि आज 1 कोटी रुपये त्या वासराची बी किंमत झाली. म्हणजे आमची आज पाईपलाईन केली का नाही, आज ती पाईपलाईन करायला 1-1.5 कोटी रुपये खर्च आहे. आणि काय घालले 1 कोटी 1.5 कोटीला पाईपलाईन. शंभू विकला त्यावेळेस तुम्ही मग ती पाईपलाईन केली आम्ही वासरा ऐकून. वासरू ऐकून मग निर्णय घेतला घरच्यांनी. म्हणली पळतय, शर्यत बंदी आहेत, आपलं मागच्या साहेबी मधली चांगला माणूस आहे, ती म्हणली पाईपलाईन पूर्ण होईल आपली. मग त्यावेळेस मित्रांनो म्हणजे एक पहिली एक कोण काय करू शकतो ती विकला आणि पाईपलाईन केली आम्ही. आता काय किंमत? आज क्षेत्र ती पाईपलाईन 1 कोटी रुपये लिखल. क्षेत्र तर लांब पाईपलाईन करायला देतो. पाईपलाईन रुपये करायची 1 कोटीच्या पुढे खर्च होईल. काही जे म्हणतो 1 कोटी लिखन पाईपलाईन आपली आज नुसती पाईपलाईन. बघा मित्रांनो.